इचलकरंजी शहरातील कुडचीमळा येथे बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या दारूअड्ड्याबाबत नागरिकांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन सदरचा दारूअड्डा उद्ध्वस्त करत बंद पाडला। परिणामी सदर परिसरातील पोलीस यंत्रणेवर त्यांनी चांगलीच धारेवर धरलं। काय चालू केला इथं? मग दारू अड्डा चालू करायचा परत चालू झालं। मी आलोय जागेवरती इथं। बरोबर नाही, बरोबर नाही साहेब। मला उगाच वरती तक्रार करायला लागेल तुमची। अजिबात चालणार नाही। इथं परत चालू झालंय, मी या लागलोय म्हणून ती सगळी पळून गेल्यात इथं। आता काय ऍक्शन घेतली? काय केस नोंद केली तुम्ही? काय पंचनामा केला तुम्ही? तक्रार केल्यानंतर पंचनामा काय केला? काय केला? काय ऍक्शन घेतला? त्या माणसावरती काय ऍक्शन घेतला? त्याची नोंद काय घेतला? काय आहे तुमच्याकडे रेकॉर्ड? मी स्वतः फोन केला तुम्हाला या गोष्टीसाठी। मग माझ्याकडे परत ते इथल्या बायका आल्या, सगळ्या आल्या, तक्रारी केल्या, तिथे दारूचा आजार कोणत्या सगळं आहे सगळं। अजून काय पाहिजे तुम्हाला? हे व्हिडिओ सकट सगळं दाखवणार तुमच्याबद्दल मी क्लिअर सांगतो। सर्व अवैध व्यवसाय बंद न झाल्यास जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मार्फत कारवाई केली जाईल असे आश्वासनही दिले। जनतेच्या सुरक्षेसाठी आणि बेकायदेशीर गैरकृत्याविरोधात उचललेले हे ठोस पाऊल सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कोल्हापूर। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।